सर मी काहीच केलेलं नाहीये. ही मुलगी धादांत खोटं बोलते. हा मी समजतोय की हा आरोप खूप गंभीर आहे, पण सर विश्वास ठेवा, मी एकट्याने हँडल करेन हे. राघव, तो व्हिडिओ व्हायरल झालाय आणि या फॉर्मची जबाबदारी तर माझ्यावर आहे. सर मला समजतंय, पण बघा सर, तुम्हालाही चांगलं माहिती आहे की अशा घटना घडत असतात, त्यांच्या मागचे मनसुबे वेगळे असतात. आता ह्या मुलीने असं का केलं हे मला खरंच कळत नाहीये. म्हणजे त्याच्या मागे पैशांचं कारण आहे का इतर कुठली कारण आहे ते आपण शोधून काढूया. सर मी तुम्हाला एवढं सांगतो की ह्या कुठल्याही गोष्टींचा आपल्या फर्मवर काहीही मी परिणाम होऊ देणार नाही. झालं बोलून? प्ले करतो व्हिडिओ. सर तेच हे काय आहे यावर काय उत्तर देशील? राघव, याच्यातून तू आता बाहेर पडू शकत नाहीयेस. हा पुरावा आहे, पण पुरावा आपल्या समोर आहे. आपली ही लीगल फर्म आहे आणि माझी जबाबदारी ही आहे की उद्या जर याची चौकशी झाली ना तर हे सर्व फुटेजेस मला पोलिसांना द्यावे लागतील. का केलंस हे राघव? अरे काय गरज होती हे सगळं करायची? सर तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही मला कळतंय. सर तुम्ही कुलकर्णी सरांना विचारा, माझ्याबद्दल त्यांना विचारा प्लीज. ते असते ना तर कदाचित त्यांनी सुद्धा तुझी बाजू घेतली नसती. सर इतकी वर्ष मी या फर्म मध्ये काम करतोय, तुम्ही जरा तरी माझ्यावर विश्वास दाखवाल असं मला वाटलं होतं. इथे कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. या फर्म मध्ये ऍडव्होकेट म्हणून काम करतोस ना, पण माणूस म्हणून कसा वागशील हे मी नाही ना सांगू शकत. मी एक सिनियर ॲडव्होकेट आहे. मी फक्त पुराव्यांवरती विश्वास ठेवतो आणि पुरावा तुझ्या समोर आहे. तुझ्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही पुरावा असेल तर सांग. सर हे माझं रेजिग्नेशन लेटर आहे. इथून पुढे या फर्म सोबत माझा काही संबंध नसेल आणि तुम्हाला आतापर्यंत जो काही त्रास झाला माझ्यामुळे त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. मी तुझ्याकडे पुरावा मागितला तो नाही म्हणून हे? सर मी निर्दोष आहे आणि हे मी सिद्ध करून दाखवेनच. आणि पुरावा जर का द्यायचा असेल ना तर तुम्हाला नाही देणार, मी कोर्टाला देईन. ही माझी एकट्याची लढाई आहे, मी एकटाच लढेन. आणि आतापर्यंत जी काही मला तुम्ही मदत करत आलेला आहात त्याबद्दल धन्यवाद.
बसा तुम्ही आई, बसा बरं. शांत व्हा बरं आई आधी. काय झालं गे? अशी काय ती पोरगी? हा, हे घ्या पाणी घ्या. काय मला कळत नाहीये. आपल्या घरी येते काय, आपल्याशी गप्पा काय मारते, जेवते काय, आणि माझ्या पोराबद्दल असलं अद्वा बोलते, असले आरोप करते. आपण ओळखायला चुकलो का ग तिला? हा, आई, त्या दिवशी ती घरी आलेली ना, त्या दिवशीच मला काहीतरी विचित्र वाटत होतं. काहीतरी गडबड वाटत होती मला तिची. असं वाटत होतं की ती आपल्यापासून काहीतरी लपवते. मी तिच्याबद्दल यांच्याशी बोलले सुद्धा. काय मला कळत, तिला पैसा हवाय का? पैसा हवा असेल तर घाल तिच्या बोडख्यावर. पैशांसाठी करते हे असं वाटत नाहीये मला. काहीतरी वेगळं प्रकरण आहे. मला ना माझ्या बुद्धीच्या पलीकडे. मी बेअडाणी बाई, मला नाही समजत ते असले. आई, हे बघा, तुम्ही त्रास करून घेतला ना तर त्यांना त्रास होणार. तुम्ही शांत राहा बरं. तर मी फोन आला. वर्षाताई, बघ, तिकडे कळलं असणार आता तिची सासू तिला भंडावून सोडेल. नको नको ते प्रश्न विचार. मी बोलू का? मी बोलते, तुम्ही बसा. मी बोलते. हॅलो आनंदी, आनंदी, काय झालं ग हे? वर्षाताई, खोटे आरोप करते ते ह्यांच्यावर. हो, मला माहितीये ना. माझ्या दादावर पूर्ण विश्वास आहे. तो असं काहीच करणार नाही. पण ती मुलगी असं का करते? आम्हाला पण काही कळतच नाही हो. आनंदी, मला ना इथे नाही राहावं होते ग. मला तिकडे यावं असं वाटतंय, पण नाही येत आहे ते. माझ्या सासरची लोक नाही सोडत आहेत मला. नाही, तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत थांबा. आम्हाला काही वाटलं, मदत लागली तर आम्ही सांगू तुम्हाला. तुम्ही काळजी नका करू. आनंदी, हे जे सगळं दादाबद्दल बोलतायत ना लोक, ते नाही आवडत आहे मला. पण ह्यातनं जावं लागणार आहे वर्षाताई आपल्याला. काही दिवस हे सगळं सहन करावं लागणार आहे. बरं आनंदी, मला सांग, आई कशी आहे? त्रास होतोय त्यांना. मी आहे त्यांच्यासोबत वर्षाताई. सगळं नीट होईल बघा तुम्ही. ठेवते. आई, काय म्हणाली तिची सासू? हा, तिला प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल ना. नको नको झालं असेल ना वर्षाला. काय करू रे देवा, एक संपत नाही ते एक सुरू होतं देवा. आई, पाया पडते तुझ्या राजा, माझ्या लेकीला त्रास नको होऊ देऊ. माझ्या पोरावर हे जे काही संकट आणलंय ना, दूर कर रे बाळा. दूर कर बाबा. गणपती बाप्पा. कोण आलं ग? अहो, लवकर आलात. काय झालं? राघवा, काय ती भेटली का? ती योजना का भोजना ती भेटली का? विचारलं का तिला की बाई असं का केलंस तू? का विचारलंस तिला? नव्हती आली ती. नव्हती आली. मामा, मला सांग, हे काय चालू काय? मला सांग. आईला मला जरा शांत बसू देशील? हो आई, बस, पाणी आणते. बस. बर, पाणी घेऊन ये. चल बस इथे. सांग आता मला सांग, काय झालं ते नक्की सांग. राघव, हे बघ राघव, मला समजतंय या असल्या परिस्थितीमध्ये तू आम्हा सगळ्यांना खूप धीर देतोयस. वरवर जरी तू बिजेस असं दाखवत असलास तरी तुलाही आधाराची गरज आहे, कळतंय मला. हे बघ, सगळं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना तर आम्ही आहोत तुझ्यासोबत. तुझा बाबा आहे तुझ्यासोबत. आणि माझी खात्री आहे तू असं वागूच शकणार नाहीस राघव. हे बघा, मी आता राजीनामा देऊन आलोय. म्हणजे अहो, ऑफिसमध्ये काय वाटेल? म्हणजे तुम्ही हे सगळं केलं म्हणून तुम्ही कशाला हे सगळं केलं तुम्ही? म्हणजे पर्याय नव्हता आनंदी.
ऑफिसमध्ये काय म्हणणार आहेत? सगळ्यांना असंच वाटतंय की मी दोषी आहे, कोणाचाच माझ्यावरती विश्वास नाही, मग का थांबायचं मी तिकडे? आई अहो काय झालंय तुम्हाला? अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? त्या राघवनी एवढं मोठं प्रकरण करून ठेवलंय, तुझं काय आहे? हे बघ, तुझी आणि आनंदीची मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण आता यापुढे ही मैत्री चालणार नाही. अगं तू माझी सून आहेस, मला त्याचा विचार करावाच लागतो. चल बरं चल. का केलंस असं? आणि सांगितलं मी, माझ्याकडे पर्याय नव्हता. राजीनाम्याचं नाही म्हणत आहे मी. ही जी लोक 10 तोंडांनी बोलतायत ना, त्या संदर्भात विचारते. का वागलास तू असा? आता तुझ्या एका चुकीसाठी सगळ्या घराला भोगावं लागतंय. आई, ऑफिस मधले कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही, मला नाही फरक पडत, पण माझ्या आईने पण माझ्यावर विश्वास ठेवू नये. कसा नको ठेवू. अरे ऐकू येतंय, लोक बोल लावतायत. काय करू मी? हा, का करावं असं वाटलं तुला हे सगळं? सांग मला. एवढं सोन्यासारखी बायको तुझी घरात असताना का माती खावीशी वाटली तुला? का धूळधान करतोय स्वतःच्या संसाराची? हे संस्कार केले मी तुझ्यावर? हे असं शिकवलं मी तुला? नाही, येतात ना मोहाचे क्षण, येतात ना, पण तरी पण ते टाळून स्वतःवर संयम जो ठेवतो ना, तो खरा माणूस असतो. राघव, मला खरं खरं सांग, काय झालंय? आई अहो काय बोलताय तुम्ही? आनंदी, हे बघ, माझा त्याच्यावर विश्वास नाही असं मी म्हणत नाहीये. लोक 10 तोंडाने बोलतायत ग, म्हणून मला आलेली शंका आहे. सुलक्षणा, अगं काय बोलतेस तू? काही अक्कल वगैरे आहे की नाही तुला? हे बघ, राघव मध्ये माझा फक्त अंश आहे, पण त्याला वाढवलंस तूच, त्याच्यावरती संस्कार तूच केलेस, आणि तुझ्या संस्कारावरती तुझाच विश्वास नाहीये. अगं आपला राघव असं कधीही करणार नाहीये, आणि मला कळत नाही हा प्रश्न तू त्याला का विचारतेस? हे असं अॅनिव्हर्सरी गिफ्ट देऊन, सरप्राईज देऊन हे काही होत नसतं. त्याच्यासाठी या अशा प्रसंगी त्याच्या मागे खंबीरपणानं उभं राहायचं असतं. उभीच आहे मी त्याच्या मागे, खंबीरपणानंच उभी आहे. त्याची आई आहे मी. मला अधिकार नाही का त्याला हे प्रश्न विचारण्याचा? जगाने विचारण्याचा ती मला विचारू द्या ना. तुझा जर विश्वास असता ना, तर असा प्रश्न तू त्याला विचारलाच नसतास. हो आई, विश्वासाच्या गोष्टी कोणासोबत बोलताय तुम्ही? माझा विश्वासघात माझ्या सगळ्यात जवळच्या माणसाने अगोदर केलाय, तर तुमचा पहिला नंबर आहे. अरे हो, मान्य आहे ना मला. त्यावेळी मी जे काही वागलो ते चुकीचंच होतं, त्याचं समर्थन करत नाहीये मी. पण त्यावेळी मला भान नव्हतं मी का वागतोय असं. हो, भान नव्हतं की नाही? मग त्याचं पण भान सुटू शकतं. मुलगा आहे तो तुमचा. सुलक्षणा, त्याच्यावर तू आरोप करतेस. नाही हो, आरोप नाही करत आहे, आरोप नाही करत आहे. लोक आरोप करतात, त्या आरोपामागचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करते मी. हे असं? अरे तू त्याला सरळ सरळ जाब विचारतेस. राघवने ही चूक केली, तू मान्य धरूनच चालली आहेस. एक मिनिट, हा ना माझ्या आणि माझ्या मुलाच्या मधला प्रश्न आहे. तुम्ही का मध्ये बोलताय? मला बोलू दे. थांबा थांबा, शांत व्हा सगळे. हे बघा, ह्या विषयावर आपल्या घरात भांडणं नको आहेत मला. आई, हे जे काय माझ्यावर आरोप झालेले आहेत ना, मी खरंच सांगतोय, नाही माझा काहीच दोष नाहीये. तुम्हाला विचार ना, तुम्हाला प्रश्न विचार, तुम्हाला जाब विचारू शकतेस, तू सगळं मला विचार. तुला खरं तेच सांगतोय, तुझा मुलगा कुठे चुकलेला नाही आई. पण आता हे सिद्ध करण्यासाठी ना माझ्याकडे पुरावा नाही. हे राजा, मला नकोय पुरावे. मला फक्त खरं काय झालंय तेवढं सांग राजा. आई, मी खरं तेच सांगतोय. मग ती मुलगी असं का करते, असे का आरोप करते? तिला नाही का तिच्या चारित्र्याची चिंता? मला नाही माहिती ती असं का करते, का माझ्याबद्दल इतकं खोटं पसरवते ते. पण लवकरच तिचा हेतू कळेल मला. जगाच्या दृष्टीने तूच गुन्हेगार ठरलास ना. हो. काय बोलताय? हो आनंदी. आई, तुम्हालाही माहिती आहे तुमच्या मुलाने असं काहीही केलेलं नाहीये. मग पण आनंदी, आपल्यातल्या काही जणांना याच्यावर शंका आहे, त्याचं काय? आहे ना शंका, कारण बाहेर 4 जण बोलतायत ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही ना करू शकत आपण. संपूर्ण जग आपल्या माणसाला गुन्हेगार समजते, का नाही येणार शंका? थांबा, आता मी काय सांगतोय ते ऐका.
मी गुन्हा केलाय की नाही केलाय या सगळ्या गोष्टी नंतरच्या, पण आता जे काही परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत ना, त्यासाठी आता तयार राहा. कधीही आपलं दार वाजू शकतं, दारात पोलीस उभे राहू शकतात, मला अटक होऊ शकते. मी वकील म्हणून सांगतोय, मला अटक होणार. आणि अशा गुन्ह्यामध्ये नॉन बेलेबल वॉरंट असतं. मला अटक झाल्यानंतर मी जामिनावर सुटेन असं नाहीये. चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्यांना माझ्यापासून सत्य काय ते समजत नाही, तोपर्यंत माझी सुटका होणार नाहीये. तेव्हा या सगळ्या गोष्टींची आता तुम्ही तयारी ठेवा. आता मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं की मी नोकरी सोडलेली आहे. नोकरी सोडायला नको होती तुम्ही. आनंदी, खरंच माझ्याकडे पर्याय नव्हता. जर मी ह्याच्यातून बाहेर पडलो. एक मिनिट, जर कशाला म्हणताय तुम्ही यातनं बाहेर पडणार आहो. ऐक आनंदी, जर मी ह्याच्यातून बाहेर पडलो तर नव्याने सुरुवात करेन, पण आता जे काही परिणाम असणार आहेत ना ते समजून घ्या. एक वकील म्हणून ज्या काही लोकांच्या केसेस मी हँडल केलेल्या आहेत, काय त्रासातून त्यांना जावं लागतं जर ते गुन्हेगार नसतील तर, हे मी पाहिलेलं आहे. आता ह्या केसमध्ये मला स्वतःला प्रूव्ह करायचंय, तेव्हा मला आता तुम्हा सगळ्यांची गरज लागणार आहे. आणि या परिस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांना आता स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. आमची तुला साथ आहे राघव. ज्यांना साथ द्यायची नसेल ना त्यांनी स्पष्ट तसं सांगावं. तुम्हाला काय वाटतं मी साथ देणार नाही? संकट सगळ्या कुटुंबावर आलंय. पण त्यासाठी विश्वास असावा लागतो ना. बाबा, मी फक्त आई नाहीये, बाई पण आहे. बाई म्हणून मला एक शंका आली, ती मी विचारली, त्याच्याकडनं मला उत्तर मिळाली. संपला विषय. कोण रडतो? सोना, अगं भूक लागली असेल, दूध पाजलेस का? येऊ पाजले दूध तिला. पण बघा ना, एवढी का रडते आज ही? ओ खरंच सोनं ते काय? अरे राजा. सीमा वहिनी, खूप रडते हो ही. आनंदी, अगं बघ ना, परत त्या दिवशी सारखीच रडतीये. काहीच कळत नाही काय झालंय तिला. बघू. आनंदी राहू दे. आई, अहो असं काय करताय? त्या दिवशी आनंदीने गुटी दिली तेव्हा तर बाळाचं दुखणं थांबलं होतं. हे बघ, ते गुटी प्रकरण झालं की नाही दोनदा. आता घरगुती उपाय नको. हा, संदेश आला की आम्ही जाऊ डॉक्टरकडे. काय ग, ओवा कशाला भाजतेस? इराच्या जरा पोटात दुखतंय, तिच्यासाठी भाजते. चाललंय, चालूच आहे का अजून तुझं धर्मकार्य? ती बाई तुझ्या नवऱ्याला काय काय बोलली तुला आठवत नाही का? कशासाठी चाललंय सगळं कळत नाही का तुला? तुम्हालाही स्वतःच्या मुलावर शंका आलीच की. हो, घेतली ना मी शंका घेतली, कारण मला प्रश्न विचारावेसे वाटले त्याला, मी विचारले. अच्छा, अगं बाई, तुला तुला म्हणून त्रास झाला का मी विचारलं म्हणून? नाही, मला तसं नाही, होऊ दे ना, होऊ दे. मला बरं वाटलं तुला त्रास झाला. आपल्या नवऱ्याला कोणी काही बोलत आपल्याला त्रास व्हायलाच पाहिजे. आपलं प्रेम असतं ना आपल्या नवऱ्यावर. अगं मग ती कोलते पण बोलली ना ग, काय काय बोलली तुला? हा, ते चाललं का तुला? त्याचाही वाईट वाटलंच मला. मग कशाला करतेस हे एवढं? त्या सुनेचं, तिच्या सुनेला कळत नाही का? ती करेल ना, तिच्या नातीचं काय एवढं सगळं करतीये? बस की ग घरात. बाळासाठी करायला काय हरकत आहे आई? त्या सगळ्यामध्ये बाळाची काही चूक नाही. लोकांनी माणुसकी सोडली म्हणून आपण नाही ना सोडू शकत. तिच्यासाठी करू द्या मला. आलीच.